स्वरूपात सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ रुग्णालयात जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहे। यावेळी मराठा आरक्षणाची डेडलाईन कोणती याबाबत शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी असल्याचे पुरावे शोधण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला मोठं यश मिळालंय। जिल्ह्यातील 642 पैकी तब्बल 181 गावांमध्ये मराठा कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्यात। या कुटुंबाची वंशावळ आणि इतर कागदपत्र सादर केल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। शिंदे समितीच्या सूचनेप्रमाणे पुढील 4 दिवसात नागपूर जिल्ह्यातील कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम आता पूर्ण करण्यात येणार आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले आणि जिल्ह्यात मंगळवारपासून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याच्या मोहिमेला सुरुवात देखील झाली आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेनं 15 ते 16 हजार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी शोधलेल्या आहेत। या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे 3.5 लाख जणांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी केला आहे। राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिलेली आहे। यानुसार महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। काही महिन्यांपासून राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। आता पुन्हा 2% वाढ होणार आहे। आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याची माहिती मिळतेय। सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नोव्हेंबर महिन्यासाठी राज्य सरकारांना जीएसटी टॅक्सच्या रकमेचं वाटप केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारला 4,609 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय आणि उत्तर प्रदेश सरकारला सर्वाधिक 13,088 कोटींचं वाटप झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धनगर समाजाला दिवाळी भेट मिळणार आहे। धनगर समाजाच्या विकासासाठी शक्ती प्रदत्त समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजासाठी मोठा निर्णय घेतला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत 2 उपमुख्यमंत्री आणि 9 मंत्र्यांचा समावेश असणार आहे। एअर इंडियाची नरिमन पॉइंट इथली आलिशान 23 मजली इमारत 1600 कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या खरेदी व्यवहारावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। ही इमारत मंत्रालयाच्या जवळच असल्यानं तसंच मंत्रालयातील जागेची टंचाई लक्षात घेता ही इमारत उपयोगी पडणार आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा विमानतळाच्या 27 चौरस किलोमीटर परिघात बांधकाम करायचं असेल तर विमानतळ प्राधिकरणाची एनओसी बंधनकारक आहे। मात्र कोणत्या ठिकाणी किती उंचीची इमारत उभारता येईल हे प्राधिकरण जाहीररित्या सांगायला तयार नाहीये, त्यामुळे या भागातील संभाव्य बांधकाम प्रकल्प संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। अकोला जिल्ह्यात उभाटा गटाला धक्का बसलेला आहे। अकोल्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर श्रीरंग पिंजरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। पश्चिम विदर्भात पिंजरकरांमुळे उभाटा गटाला मोठी राजकीय ताकद मिळत होती। आता त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यानं उभाटा गटाला विदर्भात मोठा फटका बसणार आहे। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलंय। पेडणेकर यांना आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध घोटाळे झाल्याचे आरोप आहेत आणि या प्रकरणी पेडणेकरांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। अपत्यप्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावरती दाखल गुन्ह्यांची आज संगमनेर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। समन्स न मिळाल्यानं मागील महिन्यातील सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज गैरहजर होते। आजच्या सुनावणीसाठी ते स्वतः हजर राहून जामिनासाठी अर्ज करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि गेल्या काही दिवसात पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनांच्या हाणामारीच्या घटना घडल्या, त्यामुळे पोलिसांनी 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू केलाय। तसंच आदेशाचा भंग करणाऱ्यांवरती कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती अर्ध्या तासाचा ब्लॉक असणार आहे। या मार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। दुपारी 2 ते 2:30 पुण्यातून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 2:30 ते 3 मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही पूर्णतः बंद राहणार आहे। प्रवाशांनी याची दखल घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। पीएमपीएमएल बसचे वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनानं बसची वेगमर्यादा लॉक करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। पीएमपीएमएलच्या सर्व बसेसना 50 किलोमीटरवरती लॉक करण्याचे आदेश सर्व आगारातील अभियंता आणि ठेकेदारांना देण्यात आलेत। पुढील 15 दिवसात सर्व बसेसना लॉक करण्यात येणार आहे, त्यामुळे निष्काळजीपणाने बस चालवणाऱ्या चालकांना आता चाप बसणार आहे।
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात 8.603 टीएमसी पाणी सोडायला उच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे। त्यामुळे जायकवाडीत पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर बनलाय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 डिसेंबरला असणार आहे। पाण्याचा प्रश्न कधी सुटेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धाराशिव जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तसंच ज्या भागातील तलावामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे त्या गावात शेतीसाठी तलावाचं पाणी वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळी अगोदर आनंदाची बातमी मिळालेली आहे। जिल्ह्यातील 7,70,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे। भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 57 मंडळांना अग्रिम पीक विमा मिळणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतचे आदेश दिलेत। 57 महसूल मंडळातील 4,98,720 शेतकऱ्यांना 218 कोटी 86 लाख मिळणार आहेत। कमी पर्जन्यमानामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। याच पार्श्वभूमीवर सरकारकडून केंद्राच्या निकषांनुसार 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय आणि या तालुक्याच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या धर्तीवरती केंद्र सरकारकडून 3,000 कोटींची मदत मागितली जाणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर यांनी मोर्चा काढलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांच्या मुलानंच सरकारविरोधात मोर्चा काढल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। भुसावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी कुर्हे पानाचे येथे शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे आणि आमदार संजय सावकारे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट देखील घेतली आहे। उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे, मात्र शेतकरी मागण्यांवरती ठाम आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। कोलगाव, मळगाव, मळेवाड, कुणकेरी, आकेरी, माडखोल या भागात मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 4,700 रुपये भाव मिळतोय। बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे, तर दिवाळीनंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे। दरात काही प्रमाणात सुधारणा होते असं अभ्यासकांनी सांगितलंय। बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढली आहे, त्यामुळे कापसाचे भाव 6,700 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहेत। कापसाच्या भावावरती दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। सणांमुळे हळदीच्या भावात सुधारणा होतीये। दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा 50 ते 60% कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। बाजार समित्यांमध्ये हळदीला हा प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 13,000चा भाव मिळतोय। हळद पिकाला कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय। राज्यातील अनेक बाजारात ज्वारीच्या भावात क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे। ज्वारीला प्रति क्विंटल 3,800 ते 4,800 रुपयांचा भाव मिळतोय, तर महत्त्वाच्या ज्वारी उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळी स्थिती आहे। याचा परिणाम ज्वारी उत्पादनावरती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज आहे। बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली आहे। मिरचीच्या पिकाला अनेक भागात पाण्याची टंचाई झाली आहे, त्यामुळे त्याच्यावरती परिणाम झालाय। सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 3 ते 4,000 रुपये इतका भाव मिळतोय। पालघर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली आहे। मनोर जवळील टेन गावच्या हद्दीत असलेल्या ऑइल मिल्सवरती अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। या कारवाईत जवळपास 91 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय। तेलाचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत देखील पाठवण्यात आले। संभाजीनगर शहरातील तब्बल 12,000 मालमत्ताधारकांनी 425 कोटींचा कर थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रशासक जी श्रीकांत यांनी थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देश दिलेत आणि कर न भरल्यास आता जप्तीची कारवाई केली जाईल। वर्ध्यात गेल्या 6 ते 7 वर्षांपासून गटसचिवांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे। वेतन मिळत नसल्यानं गटसचिव आर्थिक अडचणीत आहेत। वेतनाच्या मागणीसाठी गटसचिवांनी ठिय्या आंदोलन देखील केलंय।
धाराशिव शासकीय सेवेत समायोजनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यकंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत संप सुरू केलाय। या कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्यवाद आंदोलन सुरू केलं असल्यानं जिल्ह्यातील 800 कर्मचारी संपावरती गेलेत आणि आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे। वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजनची कृती समिती आहे, त्या समितीचं बेमुदत आंदोलन सलग 14व्या दिवशी देखील कायम आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदावरती समायोजन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे। दिवाळीत फटाके फोडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून 3 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आलाय। रात्री 7 ते 10च्या वेळेतच फटाके फोडायला परवानगी आहे। शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणून शहरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय। भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्गाखालील वांजोळा रोड ते अयोध्या नगरला जोडणारा बोगदा रहदारीसाठी खुला करावा अशा मागणीसाठी मात्र पावसाळ्यात या बोगद्यामध्ये पाणी तुंबतं, याचा वापर अशक्य होता। यासाठी आमदार आणि खासदारांनी आंदोलन देखील केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। आता बोगद्याच्या वांजोळ्याकडील बाजूनं अज्ञात व्यक्तीनं मातीचा भराव केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आता समोर आलंय। जळगावच्या डोलारखेडा इथं सोनार कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न त्यांनी केलाय। तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत असताना हा त्यांनी प्रयत्न केलाय। राहत्या घराच्या जागेसंदर्भात अन्याय होत असल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी तातडीनं धाव घेतल्यानं सोनार कुटुंबाचा जीव वाचलाय। पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या कुटुंबियांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बीडच्या केज तालुक्यातील ढाकेफळ इथं घडली आहे। या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्यरात्री घडलेल्या या प्रकारावेळी गोविंद थोरात, वैजनाथ थोरात हे जे कुटुंबीय आहेत हे पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते। अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून आग लावली आणि यात वैजनाथ थोरात यांच्या हाताला आगीमुळे जखम देखील झाली आहे। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उधारीच्या पैशावरून तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत हत्या करण्यात आली। या मुलांनी त्यात बचावाचा प्रयत्न केला, मात्र महिलांच्या नातेवाईकांनी या मुलांनाच मारहाण केली। यात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी 2 महिलांसह 5 आरोपींना अटक केली आहे। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचं दुःखद निधन झालंय। त्यांची अंत्ययात्रा धरणगाव तालुक्यातील पाळधी इथून निघणार आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुंबईत कॉपीराइट हितधारकांच्या बैठकीत सहभागी झाले। त्यांनी कॉपीराइट सोसायट्या आणि भारतीय संगीत उद्योगाच्या विविध प्रतिनिधींसोबत चर्चा केली। अमृतकाळात भारताच्या सुप्त सामर्थ्याला बळकट करण्यासाठी आणि सृजनशील उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण उद्योग एका व्यासपीठावरती आला पाहिजे असं गोयल यांनी सांगितलं। दिल्ली ते JNPT दरम्यानच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पातील शेवटच्या बोगद्याचं स्फोटकांच्या साह्यानं ब्रेकथ्रू करण्यात आलं। विरार येथील बर्फपाडा इथं या 3ऱ्या बोगद्याचं काम सुरू होतं। दिल्ली ते JNPT दरम्यानचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प 1500 किलोमीटर लांबीचा आहे। शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून 2दा अंडी आणि केळी दिली जाणार आहेत। राज्यातील शासकीय आणि शासन अनुदानित शाळांमधील पोषण आहार योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आहारात अंडी आणि केळींचा समावेश करण्याचा निर्णय शासनाच्या वतीनं घेण्यात आलाय। कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा न दिल्यामुळे डॉक्टर शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचा प्रकार खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलाय। यावर संबंधित डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे। अस्वस्थ वाटत असल्यानं बाहेर गेल्याचं सांगत डॉक्टरांनी दिलगिरी व्यक्त केली। यंदा कमी पाऊस झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी नाले कोरडे पडलेत, विहिरींनीही तळ गाठलेला आहे, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। तालुक्यातील 34 गावातील 158 आणि वाड्या वस्त्यांवरती 35 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। अंगणवाडी सेविका संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। दिवाळी 2 दिवसांवरती येऊन ठेपली आहे, तरीही अद्याप अंगणवाडी सेविकांना दिवाळी बोनस न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या। बीडच्या रुईनालकोल गावामध्ये नवनिर्वाचित सरपंचाचं स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं नवनिर्वाचित सरपंचाची गावातून मिरवणूक काढण्यात आली।
आम्ही दया किंवा भीक मागत नाही, तर आम्ही आमच्या हक्काचे 400 रुपये मागतोय. ऊसाला 400 रुपये हमीभाव दिल्याशिवाय ऊसाचे कांडे तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिलाय. 22 दिवसांच्या पदयात्रेचा आज समारोप झाला. या प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते. माणखटाव तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यानं उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. साताऱ्यात हातात खोके घेऊन सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींसह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.